आम्हाला या धर्माच्या राजकारणाचा कंटाळा आला. हा एक सरळ सरळ मेसेज महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसांची पहिला हक्कभूमी पुत्रांचा आहे, मराठी माणसांचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 4 टप्प्यातील मतदान झालं असून आता 5व्या टप्प्यातील मतदान होणार आहे. 20 मे रोजी या ठिकाणी मतदान होणार असून मुंबईतील 6 जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र मुंबईतील अनेक प्रश्न सध्या गाजताना पाहायला मिळत आहे. यामध्ये गुजराती असेल, त्यांची दादागिरी असेल, हे वाढल्याचा प्रश्न सुद्धा समोर येतो आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना नेते नितीन नांदगावकर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की गुजरात्यांची दादागिरी ही मुंबईमध्ये वाढल्याचं पाहायला मिळतंय. खरंच असं चित्र निर्माण झालं, तुम्ही कसं पाहता? हे असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये याआधी असं कधी झालं नाही. पण दिल्लीमध्ये बसलेले जे 2 गुजराती बंधू आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये धर्माचं राजकारण केलेलं आहे. पण महाराष्ट्राची जनता आणि खास करून मुंबईची जनता सुज्ञ आहे. इथे धर्माचं राजकारण चालत नाही. या सगळ्या गोष्टींचा लोकांना कंटाळा आलेला आहे. लोकांना कामं पाहिजेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन पायंडा पाडला गेला गद्दारीचा, तो कोणालाच आवडलेला नाही आहे. याआधी कधीच कोणी पक्ष अशा पद्धतीने कोणी कब्जा केला नाही. मी आजपर्यंत जनता दरबारच्या माध्यमातून मुंबईमध्ये काही घरं कब्जा करणारी लोक पाहिलेली आहेत. ते भाड्याने घर घेतात आणि हे घर माझंच आहे म्हणून बोलतात आणि त्या घरावर माझंच घर म्हणून कब्जा करतात. आता पक्षावर कब्जा करण्याची ही परंपरा दिल्लीच्या आशीर्वादाने जी सुरू झालेली आहे ती महाराष्ट्रातली जनता कधीच खपवून घेणार नाही. येणाऱ्या या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये मुंबईतली जनता उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वांना वोटिंग करून आम्हाला या धर्माच्या राजकारणाचा कंटाळा आला. हा एक सरळ सरळ मेसेज ज्या प्रकारे हे अतिशय चुकीचं आहे. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसांची पहिला हक्कभूमी पुत्रांचा आहे, मराठी माणसांचा आहे. आणि कोणीही आज जे कधीच नव्हते ते आज जर स्वतःला कोणीतरी दिल्लीमध्ये बसलं आहे त्यांच्या आशीर्वादाने मुंबईमध्ये अशा पद्धतीने काही राजनीती करण्याचा प्रयत्न करत असेल तर मराठी जनता सर्व धर्मीय हे होऊ देणार नाही. मला सरळ मी ज्या पद्धतीने मुंबईचं वातावरण बघतो तर गडूळ करण्याचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी केला जातो. आज तुम्ही गुजराती आणि मराठीमधला वाद म्हणताय. आजपर्यंत हिंदू आणि मुस्लिम हा वाद चव्हाट्यावर आला होता. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी कधी धर्माचं राजकारण झालं नाही. सर्व कोणत्याही प्रकारच्या कधी दंगली झाल्या नाही. पण आता हे धर्माचं जे राजकारण सुरू आहे मुंबईमध्ये मराठी असू दे, गुजराती असू दे, मुस्लिम असू दे, सर्वजण खरं सांगायची असं कधीच झालं नाही आणि कधी होणार नाही. पण जर कोणाला असं वाटत असेल हा जर माज आला असेल मराठी माणसं सगळ्यांनी केला. आपण पाहतो हे होते